हिंगोलीमधला 72 कोटींचा पूल थेट शेतामध्ये संपतो अशी घटना समोर आली। पूल जिथे संपतो त्याच्या पुढच्या जमिनीचं अधिग्रहणच केलेलं नाही। नेमकं काय घडलंय ते आपण पाहूया। हिंगोलीतला हा पूल तयार असला तरी पूल जिथं संपतो तिथं शेती आहे। सरकारनं 72 कोटीहून अधिक पैसा खर्च करून हा पूल उभा केला, मात्र पूल जिथे संपतो त्या पुढच्या जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया पूर्ण झालेली नाहीये। 2022 ला पुलाचं काम सुरू झालं। पूल पूर्ण होऊन अनेक महिने लोटले, मात्र पुलाचा शेवट थेट शेतातच होत असल्यामुळे एकही वाहन या पुलावरून जात नाहीये। परभणी हिंगोली जिल्ह्याच्या सीमेवर पूर्णा नदी पात्रात जुना पूल खराब झाला। त्यावर वर्षभर अनेक अपघात घडले। एकदा महामंडळाची बसही कलंडली। त्यामुळे सरकारने 4 वर्षापूर्वी या पुलाचं काम सुरू केलं। आता फक्त पूलच उभा आहे, मात्र त्यावरून कसलीही वाहतूक होत नाही।